मित्रांनो, सुझुकीची ब्रीझा गाडी भारतात भरपूर फेमस आहे. आता अशी बातमी आली आहे की ब्रीझा गाडीचं फेसलिफ्ट व्हर्जन येणार आहे आणि यावेळी कंपनीने यात काही छोटे छोटे बदल नाहीत केले, तर सगळे मोठे मोठे चेंजेस केलेत. इंजिन वेगळं असेल, डिक्कीमध्ये जास्त जागा असेल, आणखी बरंच काही नवीन असणार आहे. नवीन गाडीची किंमत देखील कमी असू शकते असं म्हटलं जात आहे. हे बदल नेमके काय असतील, गाडीची किंमत किती असू शकते आणि नवीन ब्रीझा ओव्हरऑल कशी गाडी असेल, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी तर बोलूया डिझाईन बद्दल. काही स्पाय शॉट्स मध्ये दिसतंय की नवीन ब्रीझाला कनेक्टेड एलईडी डीआरएल मिळणार आहे. पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला देखील बऱ्यापैकी नवीन डिझाईन असणार आहे. गाडीमध्ये नवीन अलॉय व्हील्स मिळू शकतात, तसंच पुढचे आणि मागचे बंपर्स देखील वेगळ्या डिझाईन मध्ये येण्याची शक्यता आहे. पण गाडीचा एकूण शेप आणि प्रपोर्शन्स म्हणजे साईज सेमच राहणार आहे, हे लक्षात घ्या. ब्रिझाचा एसयूव्ही लुक तसाच राहील, फक्त ती आणखी फ्रेश आणि मॉडर्न असणार आहे. नवीन गाडीमधलं इंजिन हा सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरतोय, कारण या कारमध्ये 1.0 लिटरचं बूस्टर जेट टर्बो पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं. फ्रॉन्क्स कारमध्ये हेच इंजिन वापरलंय. 99 बीएचपी आणि 147 नॅनोमीटर टॉर्क मिळतोय. ब्रिझासाठी ही पॉवर कदाचित थोडी जास्त असू शकते. टर्बो इंजिनमुळे हायवेवर जास्त चांगला परफॉर्मन्स मिळेल. सध्या ब्रीझाला 1.5 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळतंय. हे इंजिन पूर्णपणे बंद होईल असं वाटत नाही. कदाचित ग्राहकांना दोन्ही ऑप्शनमध्ये नवीन कार मिळू शकते. बाकी टर्बो इंजिन घेतल्याचा एक फायदा होऊ शकतो. सध्याच्या 1.5 लिटर इंजिनच्या तुलनेत 1 लिटरचं टर्बो इंजिन हे कमी टॅक्स स्लॅबमध्ये येऊ शकतं. त्यामुळे नवीन फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत कदाचित कमी असू शकते, असं काही टेक एक्सपर्ट म्हणतायत. इंजिन सोबतच गिअर बॉक्समध्ये देखील मोठा अपडेट मिळू शकतो. आताचा 5 स्पीड गिअरबॉक्स जाऊन त्या जागी 6 स्पीड गिअरबॉक्स येणार असल्याचं कारटॉक नावाच्या वेबसाईटनं सांगितलंय. हायवेवर गाडीची एफिशियन्सी वाढावी आणि स्मूथ पॉवर डिलिव्हरी मिळावी, यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. टर्बो इंजिन सोबत 6 स्पीड गिअरबॉक्स बेस्ट राहील. डिझेल व्हेरियंट बंद झाल्यानंतर ब्रिझाने 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन बंदच केलं होतं. ते आता या निमित्तानं परत येणार आहे. यानंतरचा सगळ्यात मोठा बदल म्हणजे सीएनजी टेक्नॉलॉजीमध्ये येणारा अपडेट. ब्रिझाचं सीएनजी व्हेरियंट जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यात एक मोठा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला असेल. तो प्रॉब्लेम म्हणजे बूट स्पेसचा. डिकीमध्ये भला मोठा सीएनजी सिलेंडर बसवल्यामुळं लगेज स्पेस एकदमच कमी होऊन जाते. त्यामुळे लॉंग ट्रिपसाठी किंवा फॅमिली ट्रिपसाठी गाडी काढायची म्हणलं तर अडचण होते. पण मारुती आता हेच प्रश्न सोडवणार आहे. नवीन ब्रिझा फेसलिफ्टमध्ये अंडरबॉडी माउंटेड सीएनजी टँक मिळणार आहे. ही टेक्नॉलॉजी मारुती सुझुकी विक्टोरियस कारमध्ये आधीच वापरली आहे. यात सीएनजी सिलेंडर हा गाडीच्या खाली म्हणजे फ्लोअरच्या खाली बसवला जातो, ज्यामुळे बूट स्पेस पूर्णपणे रिकामा मिळतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे अंडरबॉडी सीएनजी टँक असला तर स्पेअर व्हीलची जागा राहणार नाही. तेवढी तडजोड मात्र करावीच लागेल. केबिन आणि टेक्नॉलॉजी बद्दल बोलायचं झालं तर नव्या ब्रिझाला 10.1 इंच मोठा टच स्क्रीन पॅनल मिळणार आहे, जो सध्याच्या 9 इंच स्क्रीनची जागा घेईल. याशिवाय व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, 360 डिग्री कॅमेरा आणि नवीन कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी येणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार गाडीच्या टॉप व्हेरियंट्समध्ये लेवल 2 एडास सूट देखील मिळू शकतो. अर्थात याचं अजून ऑफिशियल कन्फर्मेशन आलेलं नाहीये. सोबतच एक पूर्णपणे डिजिटल क्लस्टर पण येण्याची शक्यता आहे. या सगळ्या अपडेट्समुळे ब्रिझाचं इंटेरियर हे खऱ्या अर्थानं प्रीमियम फील देईल आणि किया सॉनेट, ह्युंडाई व्हेन्यू अशा गाड्यांशी स्पर्धा करणं सोपं होईल. सेफ्टी बद्दल बोलायचं झालं तर नवीन ब्रिझामध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्स मिळतील. एबीएस विथ ईबीडी, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, इसोफिक्स माउंट्स, रेअर पार्किंग सेन्सर्स असे कितीतरी फीचर्स यात मिळणार आहेत. 360 डिग्री कॅमेरा फीचर हे कदाचित फक्त टॉप व्हेरियंट्सला मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किंमत किती असेल. सध्या कंपनीकडून काही अधिकृत माहिती आलेली नाहीये. मात्र लीक्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार या गाडीची प्राइस रेंज 8.90 लाखांपासून 14 लाखांपर्यंत असू शकते. या किमती एक शोरूम आहेत. मोठा टच स्क्रीन आणि इतर ॲडव्हान्स फीचर यामुळे सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी प्राइस हाईक अपेक्षित आहे. टर्बो इंजिनमध्ये टॅक्समध्ये थोडी बचत होत असली तरी बाकी प्रीमियम फीचर्स दाखवून कंपनी किंमत वाढवायला बघणार, हे तर फिक्स आहे. सध्याची ब्रिझा 8.25 लाखांपासून सुरू होते आणि साधारणपणे 13 लाखांमध्ये टॉप मॉडेल मिळून जातं. म्हणजे 50,000 ते 1 लाख एवढी किंमत वाढू शकते. पण मिळणारे फीचर्स, बूट स्पेस हे सगळं पाहता ही कार व्हॅल्यू फॉर मनी असणार यात शंका नाही. लॉन्च डेट बद्दल सांगायचं झालं तर ब्रिझा याला 2026 फेसलिफ्ट व्हर्जन म्हणते. म्हणजे या वर्षी तर ही गाडी नक्कीच येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही कार सप्टेंबरमध्ये लॉन्च होऊ शकते. काही सोर्सेसनुसार दिवाळीचा मुहूर्त बघून ही गाडी लॉन्च केली जाऊ शकते, जेणेकरून फेस्टिव्ह सीझनमध्ये लोक ही गाडी लगेच बुक करतील. कंपनीने याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये, पण ज्या स्पीडने टेस्टिंग सुरू आहे त्या स्पीडने दिवाळीच्या आधीच ही गाडी मार्केटमध्ये येईल असं वाटतंय. थोडक्यात सांगायचं तर नवीन ब्रिझा फेसलिफ्ट ही एका सिरियसली स्ट्रॉंग असं अपडेट असणार आहे.
टर्बो इंजिन, अंडरबॉडी सीएनजी टँक, प्रीमियम इंटेरियर, 6 स्पीड गिअर बॉक्स आणि एडास असे सगळे फीचर असणारी ब्रीझा पुन्हा एकदा आपल्या सेगमेंटमध्ये टॉपची कार ठरेल यात शंका नाही. बाकी तुम्हाला यापैकी कोणता अपडेट जास्त आवडला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.